फडणवीस उपमुख्यमंत्री शिंदेंकडून अब्दुल सत्तारांना समन्स बजावण्यात आले। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी संध्याकाळी 6 वाजता बैठकीसाठी बोलावले। भाजपकडून शिंदेंची शिवसेना संपवण्याचं काम सुरू आहे। भाजपने आमचं मुंडकं तोडलंय असं वक्तव्य काल अब्दुल सत्तार यांनी केलं होतं। 18 महिन्यांमध्ये आम्हाला 18 रुपयांचाही निधी दिलेला नाही असं सत्तार म्हणाले होते। तर मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्र्यांनी संध्याकाळी बैठकीसाठी बोलावलेलं आहे। भाजपकडून शिंदेंची सेना संपवण्याचं काम सत्तारांनी हे वक्तव्य केलेलं आहे। एकंदरीत आपण जर बघितलं तर ही बैठक अतिशय महत्त्वाची असणार आहे। अब्दुल सत्तार यांनी जे विधान केलं त्यानंतर भाजपमध्ये नाराजी असल्याचं पाहायला मिळतंय आणि त्यामुळे अब्दुल सत्तार यांच्या या विधानामागे नेमकं कारण काय या संदर्भात सविस्तर चर्चेसाठी आता या बैठकीसाठी अब्दुल सत्तार यांना बोलावलेलं आहे। म्हणजे 2.5 वर्ष ज्या पक्षांना सोडून आपण एक पक्षासाठी भारतीय जनता पार्टी आमचा जो जुना मित्र पक्ष आहे याच्यासाठी आम्ही आमच्या पक्षाच्या नेत्याला सोडून इकडे आलो आणि परत अशी परिस्थिती निर्माण होईल। आज जी परिस्थिती निर्माण होते ते स्लो पॉयझन आहे। हळूहळू शिवसेनेला मारायचा स्लो पॉयझनची जी परिस्थिती निर्माण झाली याला भविष्यामध्ये याच्यावर उपचार करणं गरजेचं आहे। आणि या परिस्थितीमध्ये आम्हाला जे समोर दिसतोय त्यामधले एक एक गड आमचे संपू लागले। शिवसेनेला नाही, शिंदे गटाला, त्यांच्या गटाला असेल। आम्ही योग्य वेळी बाहेर पडलो। मला वाटतं ते गृहस्थ असं म्हणतायत, तुम्ही ज्याचं नाव घेतलं ते, की भाजपा हे स्लो पॉयझनिंग आहे असं मला कोणतरी म्हटलं। आता कळेल त्यांना पॉयझन काय असतं ते। समन्वय समितीच्या बैठकीत ठरलं होतं की आपापल्या नेत्यांनी आपापल्या आमदारांना मंत्र्यांना काही मीडियावर बोलण्यापूर्वी आपल्या नेत्याची परवानगी घ्यावी। अब्दुल सत्तारांनी माननीय एकनाथ शिंदे यांची परवानगी घेतली का हे विचारावं लागेल।